हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ठाकरेंच्या शिवसेना आमदारानंतर आज खासदारांची मातोश्रीवर बैठक। पक्षाची रणनीती आणि संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा होणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेच्या अपिलावर आज सत्र न्यायालय निर्णय देणार। शासनाची फसवणूक करून सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा। स्वारगेट एसटी बस बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। आरोपीवर 6 गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची माहिती। मध्यरात्री शिरूरमधून झाली होती अटक। मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली, दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध। आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांचा कोर्टात दावा, तर आरोपी सराईत असल्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद। शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात नागपुरातही गुन्हा। अटकेच्या मागणीसाठी आज बाईक रॅली, तर आलिशान रोल्स रॉईसमधून फिरतानाचा कोरटकरचा व्हिडिओ समोर। मुंबईत सीएसएमटीमध्ये फलाट विस्तारीकरणासाठी 15 तासांचा विशेष ब्लॉक, तर ग्रँट रोडजवळ गर्डर कामासाठी 13 तासांचा जम्बो ब्लॉक। अनेक लोकल्स एक्सप्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम। पुणे, सातारा आणि सोलापूरच्या पाणी वाटपाच्या निर्णयासाठी आज कालवा सल्लागार समितीची बैठक। अजित पवार आणि विखे पाटलांची उपस्थिती। सोलापूरला अतिरिक्त पाणी देण्यास रामराजेंचा विरोध। नोकरदारांसाठी मोठी बातमी, यंदा पीएफवर मिळणार 8.25% व्याज। गेल्या वर्षीचाच व्याजदर कायम। उत्तराखंडच्या चमोलीत हिमकडा कोसळून बर्फाखाली अडकलेल्या 55 पैकी 33 मजुरांची सुटका। उर्वरित 22 मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात जाहीर भांडण। रशियाशी युद्धविराम करा, नाहीतर अमेरिकेचा पाठिंबा विसरा, ट्रम्प यांचा इशारा। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत।